मध्ये पुरा डब्बा चपात्या विपात्या पुरा डोरा केक प्रोटीन ते भाषाला चेंग टपाक ढम ढम डिकी मध्येच आणली. आता कसं वाटतं? पाणी वळलेलं आहे पुरा गाडीमध्ये. पुरा डब्बा चपात्या विपात्या पुऱ्या भिजल्यात. काही आता आम्ही जेवू कसा तुम्ही आम्हाला पैसे पाठवा जीपे नी बारकोड देतो. ए सगळं जाऊ दे, चाव्या नीट ठेवा. चावी ठेवा मागे माहिती ना चावी. चावी हरवल्या तर दोन्ही पण राहतील. काही नका ठेवू. अरे घ्या चाव्या बरोबर. हे तू एवढा मोठा बोजा घे. खिरेश्वर गावापासून थोडा पुढे आलो की जिथं आपण उभे आहेत तिथून आपला मुख्य ट्रॅक सुरू होतो. इथं आसपास तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी गाडी लावू शकता. तसेच तुम्हाला हॉटेल जान्हवी म्हणून दिसेल. ते तुम्हाला राहण्याची व जेवणाची उत्तम सोय मिळेल व तुम्ही सामान्य ठेवू शकता. काय व्ह्यू आहे. राजपुत्राकडे जाण्याचा मार्ग. चलो गाइस. धन्यवाद मंडळी हे लावल्याबद्दल. मला जाण्याचा मार्ग कळतो ना कुठून जायचं आहे काय ते. आणि सर्वात मोठी एक गोष्ट इकडं बॉटलनी निशाणी केली आणि दगडांवर मार्किंग केली. दगडांवर मार्किंग आणि इकडे पाण्याची बॉटल लावली. कोहली फॉरेस्ट स्टाईलला दाखव दमलाय. आणि आता आम्हाला 25 मिनिटं झाले आता ट्रेकिंगला. आम्ही आता वरती चाललोय. त्याचप्रमाणे आता झरण्याचा आवाज येतोय मस्त. तुम्हाला झरणा दाखवण्यात येईल. हे काय झालं योग्य यार. मस्त झरण्याचा आवाज येतो. इकडे या पुढे या. खूप छान झरणा आहे. मस्त आवाज येतो. उत्कृष्ट असा छोटा झरणा हे बघा तुम्ही. आणि आता आपण तिकडे जाणार आहे मोठ्या झरणाकडे. तिकडे पाय स्लिप व्हायची. बाबा इथून पाय स्लिप होईल. इकडून चला. चल ना तो रूट आहे तिकडून समोरूनच. चला हालत खराब झालेली आहे. अरे बसला. चल. वातावरण खूप भयानक दिसतोय आम्हाला. आमच्याकडे रेनकोटची पण कमतरता आहे. म्हणून आम्ही रेनकोट आमच्या स्पॉटवर ठेवलेत गाड्यांच्या इकडे. आता इकडे छोटा झरणा बघा आणि तिकडे मोठा झरणा आहे. हे बघा पाय स्लिप तर डायरेक्ट खाली. पाय स्लिप तर डायरेक्ट आसमान मध्ये. जन्नत. थोडा रस्ता वेगळा आहे. चले चल साईडून.
आता आम्ही आता तोंड हातपाय धुणार आहे इकडे धरणावर मस्त स्वच्छ पाण्याने. चांगला पाणी आहे इकडे. त्या पाण्याने मस्त पाणी बिनी पिऊ. पाणी पण चांगला असतो. आता आम्ही बरोबर रूटने चाललोय. थोडा आम्ही मिसमॅच झालेलो. आम्हाला रूट चांगला भेटलाय. बॉटलच्याच साहाय्याने आम्हाला रूट चांगला भेटलेला आहे. चला तोंड इकडे दाखीन खाली. आता फ्रेश झालो आता आम्ही. आता मेन आमच्या ट्रेकिंगची सुरुवात झाली आहे. इथून वाट वळणाची भेटणार आहे आम्हाला आता. उत्कृष्ट. चला चला पुढे चला पुढे चला. ज्याने पण बॉटल लावलेली आहे त्यांना मी खूप खूप धन्यवाद करतो. त्यांचा आभारी मानतो. चला हा बॉटल लावून ठेव. बॉटल लावून ठेव. रस्ता चुकला नाही पाहिजे. तिथे 1 घंटा झाला असेल ना आपल्याला. अर्धा तास झाले. किती अर्धा तास. अरे आलो आपण इकडून आहे. हा बरोबर सरळ आहे. हा बरोबर येतात ते. संख्या दिसले पुढे. पुरा जंगल ट्रॅक आहे बघा तुम्ही. चला चालत राहा चालत राहा. मार्किंग दिसते म्हणजे आपण चांगल्या रस्त्याने चाललो आणि सरळ रस्त्याने चाललो. मार्किंग आहे. योग्य दिशेने चाललेलो आपण. कंटिन्यू दगडांचेच रस्ते. पूर्ण अजून 2 घंट्याचा प्रवास बाकी आपला गडाचा. मग आपण महादेवांचं दर्शन करूया. ते तुम्हाला दिसेलच. बाकीच्या मागं राहिलेत बघा. चला रे पटापट. चल बरोबर आहे बरोबर आहे. बरोबर चाललंय. कुठं ते दोघं. हे काय सध्या आता 11 वाजायला 8 मिनिटं बाकी आहेत आणि आमची आता जवळपास 40 मिनिटाची ट्रेकिंग झाली आहे. आता आम्हाला मार्ग योगेश भोईर दाखवतोय. योगेश भोईर दाखवणार आहे. पुढे पुढे चाललाय. त्याला आम्ही चाललंय पुढे पुढे. बॉटलची मार्किंग दाखवली तर मार्किंग नुसार आम्हाला पुढे घेऊन चाललाय. आणि आता थोडा संकेत पाणी पियायला थांबलाय. थोडा जमलाय तो जरा. आणि समोरून व्यंकटेश येतोय आमचा स्कूल मित्र. ते तो ब्लॉगर कुठे आहे. ब्लॉगर 2-2 चष्मे घालायला खूप आवडतात. आला आला. आणि मेन ब्लॉगर आमचा खाली आहे. ब्लॉगर थकलेला आहे आमचा नवीन. ब्लॉगर थकलेला आहे. कोल्हापुरा स्टाईल. वेट वाढलेला आहे त्याचा. पाणी पाणी पाणी. जरा पाणी पितो. पाणी प्यायला थांबले जरा. पाणी पाणी. तुम्ही पण पाणी प्या. काय म्हणून पाऊस आले. पाऊस आलाय. आपण इथं उभा आहे. बेंच नाही येत तुला. पाऊस चालू झालाय तिथं. जेवण भिजेल. पाऊस चालू आहे. जरा आम्ही इथं थांबतो जरा. पाऊस लय जोराचा चालू आहे. हाय गाईस. बसा जरा बसा 5 मिनिटं. बॅगेमध्ये जेवायला आहे. चल काय जरा कमी होऊ द्या पाऊस. जाऊ.
हा बघा झोपला, असा दिला ढकलून डायरेक्ट खाली. थकला भाई थकला. चला चला आपला माती जेवण तिथं चला चला, थांबून मतलब नाही. चला, पाऊस आला पाऊस आला पाऊस आला. सकाळी निघलेलो तेव्हा काहीच पाऊस नव्हता. आम्हाला वाटलं आता पाऊस नाही तर ट्रॅकिंगला मजा नाही ना, पण आम्हाला पाऊस आला आणि आता ट्रॅकिंगला खूप मजा येते. पहिले खूप घाम येत होता, आता थोडा घाम बिम आता काय रिलॅक्स वाटतं. चढायला. आता आम्ही जवळपास 1 घंट्याचा रस्ता कव्हर केला. हा आता आम्ही बरोबर रुटीनवर चाललोय. चला इकडून इकडून. बरं आला पाऊस चालू झाला. गरमीमध्ये बाबा. चला चला, 1 घंटा झाला तर आता आम्ही आलोय दुकानात. आता कुठला दुकान आहे काय माहित नाही. सावधान आगरी वस्तू पदार्थ जवळ हिरेश्वर गाव. आज दुकानं बंद. कोथळे गाव. हे माणूस आहे तिथं. 8 मिनिट घेतले, राहू दे ना मग. अरे ब्लॉगर थांबू नका नाही, त्याला येऊन दे ना. आता थांबू. कर रे पटकन. एंट्री करायला लागेल असं वाटतं. हा इकडनं आहे मार्ग. जर तुम्हाला गडावर यायचं असेल तर काय प्रॉब्लेम असेल तर कॉन्टॅक्ट करा. मोबाईल नंबर दिलेला आहे. हे केली का एंट्री? हा 180 रुपये 6 जणांचे घेतले आमचे. 100% 30 रुपये. आणि थोडे पण कमी नाही केले. हा बघा गडाकडे जाणार. चला चला. सुबाई हरिश्चंद्र अभयारण्य. पाटील नाव आहे त्या चॅनलचं. आणि हे बघा पर व्यक्ती 30 रुपये. हलकी वाहनं असेल तर त्यांचे 100 रुपये लागतील. जड वाहने असेल तर त्यांचे 150 रुपये लागतील. पावती तुम्ही बघू शकता. चला चला चला. आसलीवाला गडाचा ट्रेक चालू झाला. तो घ्या, फोन कर त्याला, चाय बनवायला सांगू त्याला. अजून 4 किलोमीटर आहे. धरायला नाही म्हणून ते हा स्पॉट आहे, थोडा रिस्की आहे स्पॉट. चल चल. मोबाईल ठेवायला लागेल खिशात. जय शंभू नारायण. चले चल, थांबू नको थांबू नको. चलो चलो चलो. वैताग आले. चला चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला चला.
लावले 80 रुपये घेतात 30 रुपये घेतात पर पर्सनचं, पण सवलत आहे नाही तर आजचा ब्लॉग गडावर नाही एंड होणार. आजचा ब्लॉग घरी एंड होईल. आपली तर घरी काकाकडं कार्यक्रम असतो गोकुलांचा. गोकुला म्हणजे तुम्ही मागच्या वर्षीच्या गोकुला बघा 2023च्या, त्याच्यात मी व्हिडिओ टाकले ती बघा, त्यात तुम्हाला समजेल गोकुला म्हणजे काय. चला आज संध्याकाळी तुम्हाला दाखवील मी काय असतं गोकुलांचा कार्यक्रम. पुरा येतात नाचतात वन साईड मजा करतात गावांची पुरा. पाणी पितोय 24. पाणी चांगला असतो. घोडं पाहिजे होते खालून 1000 रुपयात वरती. काय नजारा तो देखो, नजारा देखो नजारा. काय ज्या गावाच्या डोंगराच्या मागं ना शाडगाव आहे, शाडगाव. चला टाइमपास नको. चला आता या, तो पण घेऊ. फोटो काढायचे तर फोटो काढून घ्या. बॅक कर. भूक लागलेली आहे योगेश भोईर यांना. अरे वांगा झालाय पुरा इथं भोचाचा. काय डोरा केक काढ. पाणी दे पाणी मला. डोरा केक. ऊन आला रे. मस्त पाऊस ऊन दिलाय. धन्यवाद. ऊन आला बरं आला. खूप चांगला. आता अरे थोड्या कोणत्या चटण्या फिटण्या आज सगळा गिरला. गिरला. अरे डोरा केक कुठं आहे? अरे डोरा केक कुठं कुठं आहे? थांब तो संख्या सीधा ठेव ना. राहू दे. अरे घाण होईल त्याची बॅग. अरे डोरा केक कुठं. या बॅगेत आहे डोरा केक. कुठल्या बॅगेना. गाईज डोरा केक आम्ही आणलाय डोरा केक. प्युअर व्हेज. चला फोडा. चला डोरा केक खाऊ दे आता थोडा. आता आम्ही खातो डोरा केक आणि बघा कसे धावतो डोरा सारखे. घ्या अर्धा निम्म झाला. आता थोडा सगळ्यांना प्रोटीन आणले. हे प्रोटीन दाखव घ्या. हा बघा फोटोसाठी डोरा केक. गाईज डोरा केक. त्याला फोटो कोण काढतच नाही. बसलाय हा कधीच पासून. कचरा उचला ना आपल्या बॅगेत टाका. कचरा करू नका. आपला कचरा आपली जिम्मेदारी. चल तू काय बसले. झाला ना फोटो काढला ना. डोरा केक फोडू का अजून एक? फोड ना अजून केक. डोरा केक. जरा एनर्जी. दोघ्याचा फोटो काढा. टाक जपून टाकते. किती आहेत? एक का 2? एक ठेव ना. एक राहू दे ना. यो काय बाकरवडी फोड. हा बाकरवाडी फोड. हाय गाईज. डू नॉट क्रॉस द रेल्वे लाईन जेवी पर्सन भाकरवाडी. आता आम्ही टेस्ट करून तुम्हाला सांगतो कशी आहे. कारण वा कधीपासून घेतले फोडाला. अरे हा गाईज त्याला पॅकिंग आहे. पॅकिंग आहे. अर्धा घंटा लावला. काढ ना तोपर्यंत. गाईज वाव हा बघा काय आहे. गाईज तुम्ही खावा. फोटो काढ. तुम्ही खावा गाईज. हलका हाय गाईज. थेंग टपाक ढम ढम. त्यांनी चष्मा पुसला आता जस्ट. मस्त. आता एक मस्त काढ सिनेमॅटिक. गाईस थोडा रिस्की पॅच आहे. बघू शकता तुम्ही. अजून टाइम लागेल आम्हाला. 1 घंटा तर जाईल अजून. इकडे नको. चिपाट मोबाईल ठेवू दे मला. गाईज हा बघा उत्कृष्ट असा गुफा आहे. तुम्ही बघू शकता. आलो जरा थोडासाच पॅच बाकी आहे. तुम्ही बघू शकता ना जरा.
झूम कर निघे. कुठं माणूस दिसतो बघायला. कुठं गुफात गेला कुठं तिकडं समोर होता समोर. त्यांच्या इथं पण एक जण बसले या साईडला ना, लेफ्ट साईडला बकरी आहेत. कुठे दिसा निघेल. थोडं इथं फोटो काढा. बघू शकता झोपडी चांगली आहे तशी. ले 24 अरे गाईस गाईच काय. अरे चल. गड तर खूप छान आहे. मंदिराकडे जाण्याचा रस्ता. तिकडे काय शूट चालू आहे. अरे चला नंतर करा शूट. अरे बसू नको रे, पागल आहे का रे. चला मंदिराकडे, इकडं समोर आहे रस्ता. ये ना शक्तिमान. मोठा दगड साईड न. हा चल मस्त. धन्यवाद दगड साईडला केल्याबद्दल. दे राव दे. सरळ पट्टा अजून 2 किलोमीटर असेल. हा इकडून आता सरळ तो तिकडे दिसतोय ना रस्ता, तिकडे जायचं. तिकडून तो डोंगर, तिकडे आपला मंदिर आहे. चला चला 24 नाईटला जायचं आहे का. आता कांची नाही. दहीहंडीच्या प्रॅक्टिस लावून जायचं. अरे वांगा दहीहंडी नाही वांगा का. वांगा वांगा मग. हा योग्य चकना नाही आहे. मी का चाकणे हा काने आहे काय मी. मग का नाही तू. धबधबा पाणी भारी आहे. त्याला पाणी पिऊ. चला रे चला फटाफट चला. मिनरल वॉटर. करेक्ट इथून 2 किलोमीटर आहे अजून. चला चला. 24 गाई चॅनलला सबस्क्राईब करा, कारण एवढा आम्ही दमलोय ना. तुमच्या आशीर्वादाने आम्ही पुढे जाऊ. काय घरी जायचा रस्ता आहे तो. चल मग चल. रोडने आला ना तो नाही तोच रस्ता असेल. नाही रे बरोबर आहे. अरे खोताली गाव आहे ना, मी ते पाठी वाचले बघ 3 किलोमीटर खोताली गाव दाखवलेला. तो रस्ता फिरून येत असत. अरे कुठे आहे. तिकडे आहे का इकडे आहे. तो गाईस आम्ही प्रोटीन प्रोटीन. ते बारशाला कसं खातान घेतान. हे काय पिशवी विशवी. प्रोटीन आहे मेन ओरिजिनल. चल भाई प्रोटीन. चना खाओ जिम जाओ. दर्शन वगैरे चांगलं झालेलं. हा मंदिर हरिश्चंद्रेश्वर मंदिर. आज मी निघतो. हे गाईज, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.